नालेसफाईच्या नावाखाली वसई विरार महापालिकेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी केला आहे. 36 लाख रुपये किमतीच्या मशीनसाठी 38 लाख रुपये भाडे देण्यात आल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र यावर पालिकेने सर्व आरोप फेटाळले आहेत. ओमकार कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून 38 दिवसांसाठी नालेसफाईसाठी वसई विरार शहर महानगरपालिकेने मशीन भाड्याने घेतली होती. मात्र त्या मशीनची बाजारभावातील किंमतच कमी असल्यानं हा व्यवहार संशयास्पद असल्याचं मनोज पाटील यांनी म्हटलं आहे. त्या मशीनची बाजारभाव किंमत 36 लाख रुपये असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच नालेसफाईच्या कामात गाळ काढण्याच्या प्रमाणाऐवजी मशीनच्या कामाच्या तासांवर देयके देण्याची पद्धत चुकीची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान महापालिका आयुक्तांनी हे आरोप फेटाळले आहेत. हा विषय 2019-20 मधील असून ऑपरेटरचा पगार, इंधन आणि देखभाल खर्च यामुळे भाडे अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच हा निर्णय स्थायी समितीच्या मंजुरीनंतरच घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ऑडिटचे जे काही रिमार्क्स आहेत, खरं म्हणजे ऑडिट रिमार्क्स हे संबंधित विभागाने खूप गांभीर्याने घेणं गरजेचं असतं. परंतु केवळ ह्याच विभागात नाही तर अनेक विभागांच्या बाबतीत अत्यंत गंभीर ऑडिट रिमार्क आहे. ते CAGमध्ये आहेत, ते लोकल फंडामध्ये आहेत. पण त्या सगळ्या कुठल्याही रिमार्कचा काही दखल घेतली जात नाही आणि एका बाजूला गंभीर रिमार्क आहेत, दुसऱ्या बाजूला त्याच पद्धतीच्या चुका वारंवार होत आहेत आणि त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपये हे नागरिकांचे काय म्हणतात ते की वाया जात आहेत. आजकाल विविध वृत्तपत्रात जे आलेले आहे त्याचा आम्ही आता प्रसिद्धीपत्रके काढलेलं आहे. जो आरोप आहे तो 2019-20 साली ऑडिटनी एक पॉईंट काढला होता की 36 लाखाचं जे आहे ती मशिनरी विकत घेतली असती तर 38 लाख खर्च करण्याची गरज नव्हती. 36 लाखामध्ये मशिनरी घेतली असती ती महानगरपालिकेच्या मालकीची झाली असती. पण याबाबतची जी संचिका मी तपासली त्याच्यामध्ये असं दिसतं की मशिनरीची किंमत 36 लाख असली तरी ती चालवण्याचा, ऑपरेट करण्याचा खर्च, ती मेंटेन करण्याचा खर्च, त्याचं जे डिझेल किंवा जे काही इंधन लागेल त्याचा खर्च, हा खर्च बघता ते खूप जास्त होतो आणि त्याला वर्षभर सांभाळून ठेवणं हे पण एक मोठं काम आहे. त्याच्यामुळे त्यावेळच्या कमिशनरांनी फाईलमध्ये जे लिहिलेलं आहे त्याला पूर्ण स्थायी समितीची रितसर मान्यता घेऊन काम केलेलं आहे. आणि महानगरपालिका त्याच्याप्रमाणे ऑडिट डिपार्टमेंटला कळवेल की आम्ही असं या कारणासाठी असा खर्च केलेला आहे. ऑडिट डिपार्टमेंटने ते मान्य केलं, ते विषय संपतो.